ठाण्यातील सेंट्रल मैदान वाचविण्यासाठी खेळाडूंचे आंदोलन. ठाण्यातील प्रसिद्ध सेंट्रल मैदानात टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांवर अन्याय सुरू असून येथील स्पोर्टिंग क्लब ठाणेकडून सेंट्रल मैदानात जाळी बांधून व्यावसायिक पद्धतीने खेळण्यासाठी भाडे आकारले जात असल्याचा आरोप टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी केला आहे. तसेच हे मैदान वाचविण्यासाठी खेळाडूंनी आंदोलन देखील केले. आम्हाला खेळण्यासाठी जागा द्या अशी मागणी केली. कोर्टनाका येथील सेंट्रल मैदानात शेकडो क्रिकेटपटू आणि खेळाची आवड असणारे खेळण्यासाठी येतात. मैदानावर केवळ टेनिस खेळास परवानगी देण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्यांना येथे अडवणूक केली जात असल्याचा आरोप येथील टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी केला आहे. स्पोर्टिंग क्लबकडून येथे खेळण्यासाठी नेटचे दर महिन्याला हजारो रुपये भाडे आकारले जात असून अशा 16 नेट येथे बसविण्यात आल्याचा आरोप टेनिस क्रिकेट खेळाडूंनी केला आहे. तसेच या मैदानात लेदर चेंडूने क्रिकेट खेळले जाते. त्यामुळे मैदानात टेनिस चेंडूने खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंना लेदरचा चेंडू लागून दुखापत होत असल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांची अडवणूक होऊ लागली आहे. तसेच या मैदानाचा वापर आता व्यावसायिक पद्धतीने होत आहे. या प्रकारामुळे आम्ही ठाणे, कळवा भागातील खेळाडू एकत्र येऊन आंदोलन केले. हे मैदान टेनिस खेळासाठी आहे, परंतु येथे लेदरच्या चेंडूने खेळले जाते. लेदर चेंडूने खेळण्यासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे. लेदरच्या चेंडूमुळे अनेकांना दुखापत झाली. या मैदानात खेळून आम्ही मोठे झालो आहोत, परंतु आता आमचीच अडवणूक होऊ लागल्याने भविष्यात मुलांनी खेळायचे कुठे हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. महाशिवरात्रीनिमित्त भक्तीचा महासागर ठाणे नगरीत. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हर हर महादेवचा जयघोष आणि घंटानाद करत ठाण्यातील पुरातन आणि ऐतिहासिक शिवमंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होती. कोपरी येथील ऐतिहासिक मंदिर, कोपिनेश्वर मंदिर, ढोकळीतील नंदीबाबा मंदिर येथे शिवभक्तांचा महासागर उसळला होता. कोपरी येथील 75 वर्ष जुन्या मंदिरात यंदा सिंधी समाजाचा पारंपरिक दाल पक्वान महाप्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आला होता. ठाण्याचे ग्रामदैवत असलेल्या कोपिनेश्वर मंदिरात असलेल्या सुमारे 1100 वर्षे जुन्या आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो शिवभक्त भाविकांनी हजेरी लावली होती. या शिवलिंगावर फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे वनमंत्री गणेश नाईक यांना खुले आव्हान. मंत्री गणेश नाईकांना स्मृतिभ्रंश हा मानसिक आजार झाला आहे, त्यामुळे गे किती वेळा माजी झाली आहेत ते विसरत आहेत. त्यांनी शिंदेंच्या आणि विशेषतः श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नये. येत्या लोकसभेमध्ये ठाणे किंवा कल्याण लोकसभा या कोणत्याही मतदारसंघात उभे राहून दाखवावे. त्यांची खुमखुमी पूर्ण करतो, असे आवाहन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले आहे. अंबरनाथ शहरातील शिलाहारकालीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त श्रीकांत शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सगळ्या भाविकांना या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिरामध्ये आहोत. 1000 वर्ष जुनं हे शिवमंदिर आहे आणि आज तिथे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्याच शिवमंदिराचं कॉरिडॉरचं काम देखील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या कॉरिडॉरचं काम देखील मोठ्या गतीने चालू आहे. येत्या काही 1-3 वर्षांमध्ये हा कॉरिडॉर म्हणून पूर्ण होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता तर नागरिक येतातच आहेत लाखोच्या संख्येत. येणाऱ्या काळामध्ये अनेक नागरिक जे आहेत बाहेरच्या राज्यांमधून जे आहे देखील या अंबरनाथमध्ये हे कॉरिडॉर पाहण्यासाठी आणि शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी ते देखील येतात. सर, आपण जर बघितलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात अगोदर मला वाटतं त्यांचा निषेध जेवढा आपण करू तेवढा कमी आहे. आणि मला वाटतं गेले अनेक वर्षापासून काँग्रेसची जी संस्कृती राहिलेली आहे, जी धोरणं राहिलेली आहे, धारणा राहिलेली आहे, ती आपण पाहताय की विशिष्ट एका जातीला, समुदायाला, धर्माच्या वोट बँकसाठी नेहमी असे स्टेटमेंट जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत आणि आता देखील तेच करताय. म्हणून एवढी अधोगती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये ही काँग्रेसची झालेली आहे. आपण जर बघितलं आमदार रोहित पवार हे सातत्याने म्हणत होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घात झालेला आहे. अमित शहाची देखील ते भेट घेणार आहेत. त्याच्यावरती आता इन्क्वायरी चालू आहे. इन्क्वायरीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या लवकरात कळतील. आपण जर बघितलं गणेश नाईक वारंवार आपल्यावर टीका करत आहे, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत आहे. गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे मी पहिला पण सांगितला तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात. मला वाटतं त्यांना डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये असं त्याला बोलतात. त्याच्यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं. मी हे सगळं का सांगू शकतो कारण की मी डॉक्टर. मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात. मी का सांगतोय कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माझी करून टाकू. मला त्यांना या स्टेटमेंटवरती मागची आठवण करून द्यायची आहे जी स्मृतिभ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल. यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माझी झालेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वनमंत्री गणेश नाईक सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. नगर विकास विभाग, कल्याण लोकसभा मतदारसंघ यावरही अनेकदा गणेश नाईक बोट ठेवताना दिसतात. ठाणे महापालिकेत 100% भाजपाची घोषणा निवडणुकीपूर्वी नाईक यांनी करत शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुढे महायुतीने या निवडणुका लढवल्या गेल्या. मात्र गणेश नाईक शिंदे पितापुत्रांवर टीका करण्याचे थांबत नाहीत. त्यांच्या या टीकेला आता कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्युत्तर देताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना ओपन चॅलेंज दिले आहे. एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरा, तुमची खुमखुमी पूर्ण करतो, असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.